चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिसचं शेड्यूल 2 चं अपडेट आलेले आहे, जे की तुम्हाला कालच मी अपडेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये 20 ते 30 हजाराच्या आणखी निश्चित संख्या नाही, त्यामुळे जागा आलेल्या आहेत आणि या जागा पॅन इंडिया असणार आहेत. त्यासोबत सर्कल वाईज ह्या जागा डिवाइड केलेल्या आहेत. महाराष्ट्र सर्कल, गोवा, गुजरात, कर्नाटक, राजस्थान अशा राज्याच्या वेगवेगळ्या सर्कलला ह्या जागा डिवाइड केल्या आहेत. तुम्ही आता महाराष्ट्र सर्कल मधून जर फॉर्म भरणार असाल किंवा दुसऱ्या, तर सध्या तत्पूर्वी महाराष्ट्र सर्कल मध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शन चान्सेस असू शकतात. लक्षात घ्या मित्रांनो, हा विषय खूप महत्वाचा आहे, कारण की मागील जीडीएसच्या शेड्यूल 1 भरतीमध्ये काही विद्यार्थ्यांनी दुर्गम भागात म्हणजे ग्रामीण आणि शहरी या दोन भागांपैकी काही जणांनी ग्रामीणला रेफरन्स दिला होता, काहींनी शहरींना रेफरन्स दिला होता. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना वाटलं होतं ग्रामीण भागामध्ये सिलेक्शन होईल आणि शहरीमध्ये थोडंसं टफ जाईल, तर त्याच्या उलट झालेलं काही ठिकाणी ज्यांनी जसं कन्सिडर केलं होतं तसं सुद्धा झालेलं आहे. म्हणून फक्त या ठिकाणी जरी पर्सेंटेज बेसवर सिलेक्शन असणार आहे, तरी तुम्ही प्रेफरन्स कुठे देताय, तुमची कॅटेगरी कुठली आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचं, त्या आजच्या व्हिडिओतून सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करणार आहे, जेणेकरून तुमचं सिलेक्शन प्रोसेसला एकदम सोयीस्कर इझी मार्ग होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो एक विनंती की जस्ट व्हिडिओ 2 मिनिट शेवटपर्यंत का, कारण तुमच्या हिताच्या गोष्टी सांगणार आहे. चला मुद्द्यावर येऊया. या ठिकाणी आता शेड्यूल 2 मध्ये अजून डिव्हिजन नुसार जागा आणखी वाटप झालेलं नाही. तर ज्यावेळेस ऍक्च्युअल तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि ऍक्च्युअल फॉर्म भरायची डेट 2 तारखेपासून सुरू होणार आहे. ओके, त्यावेळेस तुम्हाला डिव्हिजन नुसार काय करणार आहे, जीडीएस कट ऑफ डिव्हिजन नुसार आणि तुमच्या कॅटेगरीनुसार कुठल्या जिल्ह्याला किती जागा आहेत, ग्रामीणला किती आहेत, शहरीला किती आहेत, पश्चिम साईडला महाराष्ट्राच्या पश्चिमेला किती आहेत, पश्चिम महाराष्ट्राला किती आहेत, विदर्भ साईडला किती आहेत, मराठवाड्याला किती आहेत, ह्या सगळ्या त्या ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरणार म्हणजे 2 तारखेपासून ऍक्च्युअल फॉर्म भरायची डेट सुरू होती, त्यावेळेस तुम्हाला कळणार. इथपर्यंत क्लिअर झालं. मग आता नेमका प्रश्न पडतो की नेमकं फॉर्म कुठल्या जिल्ह्यात भरायचा. आता जीडीएसचा एक नियम आहे, तुम्ही जरी नागपूरचे असला तरी ऑल ओव्हर पॅन इंडिया मध्ये कुठे फॉर्म भरू शकता, आणि महाराष्ट्र सर्कल मध्येच भरायचा असला तुम्हाला तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. ही गोष्ट तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे, कारण मागच्या भरतीमध्ये तुम्ही समजा पुण्याचे आहात किंवा मुंबईचे आहात, तर मुंबईच्या आसपासच काही विद्यार्थ्यांनी फॉर्म टाकले होते, किंवा आपल्या रत्नागिरी साईडचे काही विद्यार्थी आहेत, त्यांनी सुद्धा रत्नागिरीचं आहे म्हणून पुढे भविष्यात चालून त्याच ठिकाणी नोकरी मिळावी या कारणाकरता त्याच ठिकाणी फॉर्म भरले होते. असा त्या ठिकाणी कन्सेप्ट झालेला होता. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता. मग आता प्रश्न पडतो नेमकं फॉर्म भरायचा कुठं, जेणेकरून की आमचं सिलेक्शन होईल. लक्षात घ्या, पेन सध्या चालत नाहीये, समजून घ्या. महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा म्हणजे जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल, ही गोष्ट तुम्हाला एक क्लिअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम सगळ्या जिल्ह्यासाठी जागा येणार आहेत. अहिल्यानगर असेल, अकोला असेल, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नांदेड, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, परभणी, लातूर, नांदेड, त्याचसोबत या ठिकाणी बुलढाणा, वाशिम, महाराष्ट्राच्या इच अँड एव्हरी जिल्ह्याला, इच अँड एव्हरी डिव्हिजनला त्या ठिकाणी काही ना काही प्रमाणात जागा येणार आहेत. मग आता लक्षात घ्या फॉर्म कुठल्या पद्धतीने भरायचा, कारण की ही गोष्ट खूप महत्वाची. आता समजा तुम्ही लक्षात घ्या ग्रामीण भागातून बिलॉंग करत असता, ग्रामीण, आता मराठवाड्यापासून सुरुवात करू. मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, परभणी, नांदेड, ओके, छत्रपती संभाजीनगर, हे काय मराठवाड्यातले काही जिल्हे येतात. आता या जिल्ह्यामध्ये आणि हाय मेट्रो सिटीमध्ये फॉर्म भरण्यामध्ये काय फरक असतो. मराठवाड्याच्या या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला आणि मेट्रो सिटीमध्ये जसं की पुणे, नागपूर, दिल्ली, मुंबई या ठिकाणी फॉर्म भरला, तर लक्षात घ्या मेट्रो सिटीमध्ये त्या ठिकाणी कॉम्पिटिशन जास्त असते. लक्षात घ्या, आणि ग्रामीण भागात सुद्धा कॉम्पिटिशन जास्त असते. परंतु फायदा काय असतो ग्रामीण भागात फॉर्म भरल्याचा, की त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन चान्स जास्त वाढत असतो, कारण की त्या ठिकाणी कॉम्पिटिशन जरी जास्त असली तर पर्सेंटेज मार्क खातो तिथे. लक्षात घ्या, म्हणजे काय, ग्रामीण भागातील एका विद्यार्थ्यांची स्पर्धा त्याच्या आजूबाजूच्या डिव्हिजन सोबत असणार आहे, आणि त्या डिव्हिजनला साधारणपणे 80, 90, 95 किंवा 75, 88, 87 या रेंज मध्ये जर फॉर्म आले, ग्रामीण भागाचं सांगत आहे, स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊया. या रेंज मध्ये जर फॉर्म आले, तेच दुसऱ्या विद्यार्थ्यांनी म्हणजे विद्यार्थी ए आणि बी आहे, ए विद्यार्थी हा ग्रामीण आणि बी विद्यार्थी हा शहरी आहे. ओके,
तर ग्रामीण भागामध्ये काय होतंय, कॉम्पिटिशन स्पर्धा सगळीकडे सेमच असणार आहे, परंतु फरक आणि हा महत्वाचा फायदा तुम्हाला क्लिअर होणं गरजेचं आहे, त्यामुळे तुम्हाला सांगत आहे. ओके, ह्याच्यामध्ये या पर्सेंटेज मध्ये 70 ते 95च्या रेंज मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पर्सेंटेज, सेम पर्सेंटेज 70 ते 95 किंवा 98 शहरी भागातल्या विद्यार्थ्याला आहेत. ठीक आहे, टक्केवारी ग्रामीण आणि शहरी असं काही डझंट मॅटर करत नाही. शहरी मधल्या ग्रामीण भागातल्या सुद्धा 97-98 असू शकतात आणि शहरी भागातल्याला सुद्धा 75-78 असू शकतात. ठीक आहे, फक्त हे समजण्यासाठी या ठिकाणी 70 ते 95 रेंज मध्ये तुम्ही ग्रामीण मध्ये फॉर्म भरलाय. ग्रामीण म्हणजे कुठलं, समजा मराठवाडा साईडचे काही जिल्हे आहेत जसे की तिथं नॉन मेट्रो सिटी आहे, जसं की बीड, परभणी, लातूर, नांदेड या ठिकाणी, आणि शहरी जसे पुणे, मुंबई, दिल्ली, नागपूर या सारख्या, नांदेड यासारख्या मेट्रो सिटी मध्ये थोडक्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन सुद्धा जास्त असणार आहे. आणि ही स्पर्धा म्हणजे त्या विद्यार्थ्यांची ह्यांच्यासोबत नक्कीच जास्त असणार आहे. म्हणजे इथं 75 वाले 50 विद्यार्थी फॉर्म भरतील, 90 वाले 50 विद्यार्थी फॉर्म भरतील, 98 वाले 50 विद्यार्थी फॉर्म भरतील. हे झालं शहरी भागाचं. आणि तिथेच ग्रामीणला जर असाल तर 89 वाले 50 भरतील, 87 वाले 50 भरतील, 92 वाले 50 भरतील किंवा 95 वाले 40च भरतील. म्हणजे टक्केवारी इथेही जास्त आहे ग्रामीणच्या विद्यार्थ्यांना, परंतु काय आहे मित्रांनो, त्यांना कॉम्पिटिटर म्हणजे जे स्पर्धा करणार त्यांच्यासोबतला कमी टक्केवारी असणारे विद्यार्थी असणार आहेत. आणि शहरीला जर तुम्ही बघितलं तर 95% असणारे 100-200 किंवा 1000-2000 विद्यार्थी त्या डिव्हिजनला फॉर्म भरण्यात तुम्हाला नक्कीच मिळतील. म्हणजे इथं टफ कॉम्पिटिशन होती. आणि ग्रामीणला सुद्धा 75 ते 98% असणारे सुद्धा विद्यार्थी, परंतु 95% असणारे इथं 1000-2000 पैकी 200 ते 300 विद्यार्थी असणार आहेत, लक्षात घ्या. म्हणजे हा फरक आहे. म्हणजे टक्केवारी दोन्ही भागात जरी सेम असली तरी कॉम्पिटिटर म्हणजे क्वांटिटी मध्ये किती आहेत त्याचा फरक पडत असतो. म्हणून माझं सजेशन तुम्हाला असं राहील की सुरुवातीला तुम्ही ग्रामीण पासून स्टार्ट करा. आणि आता तुम्ही म्हणाल की मागच्या शेड्यूल 1 भरतीला ग्रामीणचं पर्सेंटेज सुद्धा बऱ्यापैकी हाय कट ऑफ वरती गेलंय, कारण स्पर्धा तशी तुम्हाला, त्यामुळे सांगितलं टक्के इथं मॅटर करतील, पण तुमचा थोडासा त्याचा फायदा तुम्हाला ग्रामीणला नक्कीच होईल ह्या अनालिसिस नुसार आणि मागच्या जीडीएस शेड्यूल 1च्या भरतीनुसार सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणून जर ग्रामीणला भरणार असेल, आता नागपूरचा विद्यार्थी म्हणेल मी मराठवाड्यात भरला तर मला खूप जास्त दूर होते किंवा व्हॉट एव्हर त्याचे पर्सनल रिझल्ट असतील, परंतु तुमचं एकदा सिलेक्शन होण्याशी मतलब 1-2 वर्ष सर्व करून तुम्ही ट्रान्सफर सुद्धा पुढे चालून भविष्यात करू शकता. त्याच्यामुळे याचा फायदा होणार आहे. सो तुम्ही ग्रामीणला पहिलं प्रेफरन्स दिलं तर मला वाटतं बेटर राहील. आणि दुसरं प्रेफरन्स जर विद्यार्थी पुणे, मुंबई, दिल्ली किंवा नागपूर या मेट्रो सिटी मधून असतील तर त्यांनी आसपासच्या डिव्हिजन मध्ये जे की ग्रामीण भागामध्ये मोडतात त्या प्रेफरन्स सुरुवातीला नंबर 1 ला प्रेफरन्स द्यायचंय आणि पुढं शहरी डिव्हिजनला प्रेफरन्स द्यायचंय. यांनी काय होणार आहे, जरी तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ज्यावेळेस ऍक्च्युअल जॉईनिंग कराल त्यावेळेस काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ग्रामीण लागणार तुमचा ऑलरेडी खर्च कमी होणार, कारण जीडीएस ला अशी भरमसाठ किंवा लाखोच्या घरात सुरुवातीला स्टार्टिंगला पगार नाहीये. त्याच्यामुळे ग्रामीणला तुमचं 1-2 वर्ष थोडी पगार वाढ होऊस तर बाकीच्या फॅसिलिटी मिळूस तर ग्रामीणला तेवढ्या गोष्टीत ऍडजस्ट होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला वेळ मिळणार आहे. म्हणून अहिल्यानगर जर तुम्ही चॉईस केलं, मराठवाड्याच्या थोडस पुढे पुणे साईडला अहिल्यानगर मध्ये काय, अहिल्यानगर महाराष्ट्रामध्ये छत्रपतीच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा आहे भारतामध्ये. ओके, तर त्याच्यामुळे ते ग्रामीण डिव्हिजन किंवा ग्रामीण भाग खूप जास्त येतो. तर इथं प्रेफरन्स दिलं तर मराठवाडा साईडचे विद्यार्थी प्लस पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुणे, कोल्हापूर, त्यासोबत सातारा या साईडच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा सेंटर पडतो. म्हणजे अहिल्यानगर जे आपला आहे हा सेंटरला पडतो, म्हणजे मराठवाडा साईड आणि पश्चिम महाराष्ट्र साईड ह्याच्या सेंटरला थोडक्यामध्ये पडतो. नागपूर साईडच्या विद्यार्थ्यांना थोडस दूर होतं आणि इकडे कोकण साईडच्या विद्यार्थ्यांना थोडस दूर होतं, परंतु मिड रेंज म्हणलं तर अहिल्यानगर जिल्हा. म्हणून या ठिकाणी कट ऑफ सुद्धा कॅटेगरीनुसार कमी जास्त आहे आणि या ठिकाणी कट ऑफ थोडासा कमीच लागलेला होता मागच्या शेड्यूल 1 ला सुद्धा. काही कॅटेगरीमध्ये कट ऑफ जास्त गेला, मी तुम्हाला वारंवार सांगतो, लक्षात घ्या. कट ऑफ हाय सुद्धा गेला आणि कमी सुद्धा गेला, परंतु सगळ्यांचं मिड ऍव्हरेज रेंज काढली तर या ठिकाणी ह्या गोष्टीचा फायदा पडतो. पुढे चालून अहिल्यानगर प्रेफरन्स दिल्याच्या नंतर अकोला, विदर्भ साईडचे नागपूर असेल, वाशिम असेल, अमरावती असेल या ठिकाणी सुद्धा काय होतं, थोडासा
अविकसित भाग आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचाच भाग आहे, त्याचा विकास नक्कीच होणार आहे. जसं की पुणे मुंबईचा विकास तसा व्हायला पाहिजे, होईल भविष्यात. परंतु इकडे जर तुम्ही प्रेफरन्स दिला तर या ठिकाणी आणखी पुणे मुंबईपेक्षा सिलेक्शन चान्स तुमचे वाढणार आहेत. म्हणून फॉर्म भरताना सुरुवातीला ग्रामीण प्रेफरन्स द्यायचा आहे. दुसरा सेकंड ऑप्शन म्हणून तुम्ही मुंबई प्रेफरन्स ऑप्शन बी ठेवला तरी चालेल. याच्याने तुमचाच विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये फायदा होणार आहे. म्हणून आता जोपर्यंत 2 तारीख येत नाही तोपर्यंत फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट कुठले काढून ठेवायचे, तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट असायला पाहिजे, त्यासोबत त्याच्यामध्ये काही करेक्शन नसायला पाहिजे, म्हणजे मिसमॅच नको किंवा डेट ऑफ बर्थ चुकीची नको किंवा लॉस्ट झालेले एखादं डॉक्युमेंट नको, असं बिलकुल अजिबात नको. शेड्यूल 1च्या ज्या चुका आहेत त्या चुकातून पुढे चालायचं आहे. शेड्यूल 1चे पण जे वेटिंग लिस्टवरती विद्यार्थी होते त्यांच्यासाठी लगेच दुसरी चान्स मिळालेला आहे, त्यामुळे त्यांनी खचून जायचं नाही, कारण तुम्हाला अनुभव आहे, बऱ्याच गोष्टी माहिती आहेत आणि कुठल्या चुका टाळायच्या हे सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी माहिती. तरी सुद्धा फॉर्म भरताना एक तर तुमची डेट ऑफ बर्थ चुकवायची नाही, त्यासोबत प्रेफरन्सेस व्यवस्थित टाकायचे आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म व्यवस्थित सबमिट करायचे आहे वेळेच्या लवकर अगोदरच, कारण लास्ट डेटची वाट पाहत बसायचं नाही, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून साईड हँग चालली किंवा बंद पडली काही लपडे होतात, त्याच्यामुळे जास्त लास्ट डेटची वेट करायची नाही. याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट रिलेटेड किंवा आणखी तुम्हाला काही डाऊट प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून मला विचारू शकता, कारण मी तुमच्या सपोर्टसाठीच तुमचं जॉईनिंग होत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत असणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा, तुमचे प्रश्न इथे मांडा, त्याचं सोल्युशन 100% मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन राजांनो. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की आजच सबस्क्राईब करायला पाहिजे, जेणेकरून अशाच महत्वपूर्ण अपडेट्स पोस्ट ऑफिस असतील किंवा इतर अपडेट्स असतील आणि फायदेशीर अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मला फायदा होईल आणि मला एक प्रोत्साहन मिळेल की तुम्ही माझ्यासोबत आहात आणि माझा काहीतरी उपयोग तुमच्यासाठी, समाजासाठी, आपल्या बांधवांसाठी होतो, याचा नक्कीच आनंद होईल. इथेच थांबतो. काही प्रश्न डाऊट असतील तर नक्की कमेंट करा. जय हिंद, धन्यवाद, राम राम.